मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं हे कशा पद्धतीने काढायचं, याचे स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. तर मित्रांनो, इथे आपण आलो आहोत कॅरेक्टर सर्टिफिकेट या वेबसाईटवरती. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथे टाईप केल्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करा. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही एरिया आहे तो म्हणजेच आपल्या एरियामध्ये एस पी ऑफिस कुठे येतं ते एस पी ऑफिसची इथं टाकायचं आहे आपल्याला. देन इथे आपला मोबाईल नंबर टाका. एक पासवर्ड जनरेट करा मित्रांनो, जसं पास @123 किंवा सिस्टम @123 किंवा त्या व्यक्तीचं नाव @123 12345 जे काही डझंट मॅटर. आणि इथं परत कन्फर्म तेच पासवर्ड करून इथे व्हॉट इज थर्ड नंबर अमॉंग फॉलोइंग दिस लिस्ट, म्हणजे या लिस्टमध्ये 3 नंबरला कोणता अक्षर आहे, जसं की इथे 96 आहे. हे 96 इथे टाका आणि सेव्ह सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी आता पटापट भरून घेतो मित्रांनो. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंट, म्हणजेच आपण जो मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती एक OTP जाईल. तर तो OTP येतात आपल्याला इथे टाकून व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तर आता इथे OTP टाकून व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा. युअर रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर सर्व्हिस. तर मित्रांनो, इथे ते सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो, इथे युजर आयडी पासवर्ड आपला लॉग इन झालेला आहे. तर मी इथे डायरेक्ट लॉग इन करून घेतो. तर मित्रांनो, इथे लॉग इन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसेल. तर आपल्याला इथे काही न करता सिम्पली सर्व्हिस सर्व्हिस त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता आपण की कॅरेक्टर सर्टिफिकेट सिक्युरिटी गार्डसाठी वेगळं असतं आणि पोलीस कॅरेक्टर जे अब्रोड म्हणजेच बाहेर देशासाठी जे असते ते वेगळं असतं. तर आता आपला इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे हे थोडीशी माहिती वाचून घ्या, म्हणजेच एज प्रूफसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील, आयडेंटिटी प्रूफसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील आणि ॲड्रेस प्रूफसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील आणि कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे जे काही कंपनीचं एक लेटर असतं याच्या जागी तुम्ही TC वगैरे टाकून दिली तरी चालते मित्रांनो, काय हरकत नाही. यापैकी एक एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करू. तर इथे आपल्याला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. जसं की मी इथे नाव टाकून घेतो. इथे आपल्याला इंग्लिशमध्ये नाव येते मित्रांनो. इथे इंग्लिशमधलं नाव तुम्ही गुगल इनपुटद्वारे चेंज पण करू शकता काही अशा पद्धतीने. त्यानंतर इथे कुठलं पण एक डॉक्युमेंट घ्या, म्हणजे पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट आहे ओल्ड. स्टुडंटमध्ये तुम्ही स्टुडंटवर क्लिक करून इथे त्यांच्या सनदचा नंबर सुद्धा टाकू शकता. तर मी इथे टाईप करून घेतो. देन इथे तुम्हाला घर क्रमांक असेल तर टाकणार, तर गावाचं नाव टाकलं तरी चालते. इथं म्हणजे आपल्याला पूर्ण आपला ॲड्रेस जे तुमच्या पद्धतीने तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाका. लँडमार्क टाका, म्हणजे काही जवळचं ठिकाण, लोकॅलिटी, काही वार्ड नंबर वगैरे टाका. इथं महाराष्ट्र राज्य घ्या. इथे तुमचा जिल्हा निवडा. इथे तुमचा जिल्हा निवडा, इथे तुमचा तालुका निवडा, इथे तुमचं गाव निवडा, पिनकोड. देन रेसिडेन्स सिन्स, म्हणजे हा व्यक्ती या ॲड्रेसवर कधीपासून राहतो तर त्या व्यक्तीची जन्मतारीख टाका. अशा पद्धतीने काही. ठीक आहे. त्यानंतर हा वरचा जो काही ॲड्रेस आहे तो आणि खालचा ॲड्रेस सेम आहे का? सेम असेल तर यावरती क्लिक करून घ्या. वरचा आणि खालचा ॲड्रेस सेम आहे, त्यासाठी इथे येस करतो. देन तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो पण सेम आहे का? यस, सेम आहे, ते क्लिक करा. इथे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, डेजिग्नेशन म्हणजेच पदनाम. इथे तुम्हाला महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला कशासाठी बनवायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यासाठी आपण ऍप्लिकेशन करतोय, ऑनलाईन ऍप्लिकेशन, तर ते कशासाठी पाहिजे. आता इथे इंडियन आर्मी अग्निवीर म्हणजेच एका विद्यार्थ्याचा त्याला हॉल तिकीट आलेला आहे, म्हणजे फिजिकलसाठी इंडियन आर्मी अग्निवीर भरती. ओके. देन इथे आपल्याला ॲज इट इज आपला ॲड्रेस टाकायचा. आपण जो वरती टाकला असतो ना तोच ॲज इट इज ॲड्रेस इथे आपला टाकून घ्या.
मार्ग, त्यानंतर लँडमार्क, लोकॅलिटी, इथे जिल्हा निवडा, महाराष्ट्र, सॉरी स्टेट निवडा, इथे जिल्हा निवडा, त्यानंतर इथे तुमचा तालुका निवडा, इथे जे काही गावाचं नाव असेल ते टाका, पिनकोड टाका आणि स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर इथे आपल्याला आपला ऍड्रेस टाकायचा आहे. जो काय आपला ऍड्रेस आहे तो टाईप करून घ्या. फ्रॉम म्हणजेच या ऍड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहताय त्याची जन्मतारीख टाकून द्या डायरेक्ट 2005 सप्टेंबर 12. देन इथे आजपर्यंत, त्यानंतर आपला पिनकोड टाका आणि सिम्पली नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करा. प्लीज एंटर आयडी. सॉरी आयडी नंबर आलेला आहे ते आपण वरती पाहिलं होतं ना, मी सनद घेतलाय, आयडी नंबर टाकायला आलेला आहे. ठीक आहे, तर मी तो आयडी नंबर इथे टाकून घेतलेला आहे आणि आता इथे नेक्स्ट पेजवर क्लिक करतो. मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्या शरीरावरती म्हणजेच विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे आपल्या शरीरावरती काही मार्क आहे का, म्हणजेच काही निशाण आहे का, असेल तर काही टाका, नाहीतर नो मार्क म्हणून करून टाका. त्यानंतर हॅव यू बीन अरेस्टेड, कधी तुम्ही अरेस्ट झाला आहात का, नाही, किंवा काही पॉलिटिकल तुमच्यावर काही ऍक्टिव्हिटी झालेली आहे का, किंवा तुमच्यावर कुठली क्रिमिनल केस आहे का, सगळं नो करा. येस केलं तर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे येणार नाही. आता मित्रांनो, नेम ऍड्रेस ऑफ 2 पर्सन्स इन युअर लोकॅलिटी होम यू नाव, म्हणजे तुम्हाला तुमच्या 2 मित्रांची नावे टाकायची आहेत तिथे, त्यांचा ऍड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. तर मी इथे टाकून घेतो. तर मी इथे 2 नावे टाकून घेतली आहेत, त्यांचा ऍड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर टाकला आणि नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करतो. तर मित्रांनो, इथे आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आणि इथे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारील भागात म्हणजे आपल्या जवळती जो काही तालुका असेल की ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे तो एरिया येते. आता इथं आम्हाला उमरखेड पोलीस स्टेशन जवळ आहे, त्यामुळे आम्ही उमरखेड पोलीस स्टेशन घेतो आणि इथे प्लेस गावाचं नाव टाका आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपल्याला एक अप्लिकेशन नंबर म्हणजेच एक टोकन नंबर जनरेट झालेला दिसेल. इथे सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, आता इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट हे कशा पद्धतीने अपलोड करतात, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फोटोची साईज 160 पिक्सल ते 210 यामध्ये करायची आणि साईन ही 256 ते 64 पिक्सल यामध्ये करायची. त्यानंतर आपल्याला 75 ते 100 केबीच्या आतमध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्समध्ये काय काय तुम्ही करू शकता की पॅन कार्ड, टीसी, आधार कार्ड, एवढे 3 डॉक्युमेंट अपलोड केले तरी चालेल मित्रांनो. आणि तुमच्याकडे सपोज तिकडे काही लेटर असेल मग तर सर्वात बेस्ट होऊन जाईल. इथे तुम्ही ऍडमिट कार्ड जर अपलोड केलं तर अजून तुमचं लवकर येऊन जाईल मित्रांनो. तर इथे मी अपलोड करून घेतो डॉक्युमेंट. मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा, मी डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करतात याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊन जाईल. तर मी इथे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो मित्रांनो. तर इथे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सिम्पली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती इथे आपल्याला शो होईल. ती एकदा सविस्तर बघून घ्या, कारण यामध्ये काही चेंजेस तुम्ही करू शकता पेमेंट होण्याच्या अगोदर. नेक्स्ट पेजवरती क्लिक करा, पुन्हा नेक्स्ट पेजवरती क्लिक करा आणि नंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, कॉमन सर्व्हिस सेंटरने पेमेंट करू नका, डायरेक्ट पेमेंट करा पे ऑनलाईन. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल. इथे आपण वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS. तर इथे आपण क्रेडिट डेबिट करतो आणि इथे सिम्पली पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे त्या विद्यार्थ्याचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपल्याला पाहायला मिळेल आणि किती चलन आपल्याला भरायचं आहे ते सुद्धा पाहायला मिळेल. तर इथे सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इथे नेट बँकिंग वापरू शकतो, UPI वापरू शकतो, देन इथे आपल्याला वॉलेट्स वापरू शकतो किंवा इथे QR कोडने सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. QR इथे सिलेक्ट करा, भीम UPI घ्या आणि सिम्पली मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. तर तुम्ही तुमच्या गुगल पे, फोनपे, पेटीएम, KTM जे काही तुमच्याकडे असेल त्याने स्कॅन करा आणि 159 रुपये पेमेंट इथे डन करून टाका. युअर पेमेंट रिक्वेस्ट इज बिंग प्रोसीड असं दिसेल. थोडंसं काही सेकंद थांबा, बॅक किंवा रिफ्रेश बटन वगैरे काही करू नका, असं थोडंसं फिरेल
पेमेंट घ्यायला थोडंसं वेळ लागेल मित्रांनो. आणि इथे आपलं पेमेंट हे डन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला रिसिप्ट भेटेल. मित्रांनो फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या जे काही रिसिप्ट निघत असतात यामध्ये जे काही रिसिप्ट निघत असतात ते नेक्स्ट डे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी पेमेंट करसाल त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पावत्या भेटून जातील. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.